अरे थांब ना यार. सोनम मावशी तिथं उभा राहा. अरे माईक कशाला? अरे फोटो घेतो आई जा पुढे जा. आजी पुढे जा तिकडे. एक मिनिट जरा इकडे येऊ दे का सर दानवे साहेब तिकडे टाकतोय आता झाल्यावर वांग्याची अरे थांबा दादा तुम्ही होऊन जा त्या साईडनी. त्यांना बघू द्या सरकार साहेब ह्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही साहेब. हे का सगळे हे काही सगळं काहीच नाही. सगळं नाचून शेंगा फुटून गळून जाते. पाऊस पडले की आता काही राहत नाही साहेब. आता पाऊस पडले मध्ये जावा ती काढता येते का दाखवा. मध्ये जावा तुम्ही मध्ये चिखलात जाऊन आता जर पाऊस पडला साहेब सगळं नाचून जाते. आता तर गेलं 90% गेले. 90% गेले. काही झालं नाही. 90% गेले. आता हाय ती पण पाऊस जर पडला तर काहीच राहत नाही. सगळं संपत आहे. आता शेतकरी जगायचं कसं साहेब? प्रार्थना करूया बाबा शेतकरी मदत कर. शेतकरी ते सगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे. आम्ही तुमच्यासोबत आणि सगळी लोक येत जातील. वाटलं तर मी परत येईल. मुख्यमंत्री लातूरला आले होते. धीर सोडू नका. सर साहेब एवढं नुकसान झालं शेतकरी काय करेल मला सांगा. शेतकरीच्या काय करेल एवढं नुकसान झालं? जगायचं कसं साहेब? लेकरा शिकवायचं हे सगळं करायचं. घोषणा केली आणि डायरेक्ट गोव्याला निघून गेले. तर याबद्दल तुमचं मत काय? मला शेतकरी ठीक आहे दादा. साहेब 2 हॅलो भगवान अंकुश मस्के रामाबाई कॉलनी. मला परवडतं का इथे यायला? परवडतंय का यायला? 10,000 रुपये तुमचा खर्च करायचा. काय परवडणार? एकरी 50,000 रुपये देऊन बी मला उपकार नाहीत सरकारचे. तुम्ही सांगा या पुढे तुम्ही सांगा आम्हाला परवडेल का? ऐका एक काम करा. एक बरं केलं की तुम्ही हो आपण ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतो. आता या सगळ्या लोकांच्या आता पहिली सुरुवातीला सांगण्यामध्ये थोडं हेक्टरी 50,000 रुपये. पहिली एवढी तरी होऊया. कारण आलं लक्षात. आणि मग आपण एक एक गोष्टी करतो. पण तुम्ही यांच्या सोबत राहून मला कळवत राहा. हो मी घाटकोपरला राहतोय. साहेब पाहूया पुढे. चला असं करून असं इकडे फेस हात तिकडे
सरकार मदत करण्याच्या आहे का चला पुढे घटक पक्ष बॅनरवाले काय तो विषय मी आता नाही हे मला निवेदन द्या रस्ता रोकोला काय करेल फौजदारी गुन्हे दाखल करायचे रस्ता रोको नाही केले. ठीक आहे हा विषय मी आता नाही चला बाद झालं चला बोलू देता लातूरच्या काटगावमध्ये उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांची कैफियत ऐकून घेतलेली आहे. हेक्टरी 50,000 रुपये मदतीसाठी आम्ही शासनाकडे ही मागणी लावून धरू असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. त्यासाठी आवाज उठवणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलेलं आहे. काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि धीरज देशमुखही यावेळी उपस्थित आहेत. लातूरमधून उद्धव ठाकरेंच्या पूरग्रस्तांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी जी पिकं सडलेली आहेत तर ती देखील उद्धव ठाकरेंना दाखवली आहेत आणि पिकांची काय अवस्था झालेली आहे हे त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. लातूरच्या काटगावमध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत, तिथून आपण लाईव्ह दृश्य बघतोय. सरकारनं एकरी 10,000 रुपये दिलेले आहेत असं पूरग्रस्त सांगतायत. तर घाटकोपरला राहणाऱ्या आणि मूळचा काटगाव मधला एका रहिवाशांनी उद्धव ठाकरेंना ती सगळी माहिती दिलेली आहे. तुमची साथ सोबत करायला आलेलो आहोत, पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी या पूरग्रस्तांना केलेलं आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे मार्गस्थ होत आहेत. पुढच्या गावामध्ये जाऊन ते पाहणी करतील. आज